हॅलो नमस्कार सत श्री अकाल केम छो इट्स मी आकाश सर वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मंडळी आता आलो आहे आम्ही बहुला किल्ल्यासाठी। नाशिकमधला जो बहुला किल्ला आहे जो अपरिचित आहे तिथे आम्ही आता आज भेट द्यायला आलो आहे। तर या किल्ल्यावरती असं जाण्यासाठी असा काही कोणताही असा ठराविक मार्ग नाही आहे, तर चारी बाजूने जाऊ शकतो। तर आज आम्ही आसावली गावाकडून चढण्यास सुरुवात केलेली आहे। तर गावातून येताना पहिले आधी जंगल लागतं आणि त्याच्यानंतर आर्मीचा एक रोड लागतो। तर आर्मीचा रोड नीट क्रॉस करून जावं, कारण जर आर्मीच्या लोकांनी पकडले तर खूप प्रॉब्लेम होईल। आणि इथे जर रीतसर परवानगी घेऊन यायची असेल तर पहिले आपल्याला देवळाली कॅम्प जे तिथे जाऊन आपल्याला रीतसर परवानगी मिळते, पण फक्त रविवारी या दिवशी रीतसर परवानगी मिळून आपल्याला या गडावरती जाता येतं। तर आता व्हिडिओ सुरू करायच्या पहिले आता मी माझे जे मित्रमंडळी आज आमच्यासोबत त्यांची जी तुम्हाला पहिली ओळख करून देतो, मग आता गडावर जायची तयारी करूया। शिवराय, मी रमेश सोमवंशी फ्रॉम नाशिक। आणि पुढे माझा मित्र खास हेमंत सरोदे माझ्यासोबत काम करतो हेमंत। तर आज हेमंत पण आपल्यासोबत आहे। तर हेमंत नंतर पुढे आहे जय शिवराय, मी सोमनाथ गावाने कुरेगाव इगतपुरी नाशिक। हे फार जवळचेच इथल्या गावाच्या। त्याच्यानंतर सर्वांना जय शिवराय, मी श्याम गव्हाणे, मी प्रॉपर कुरेगावचा आहे, पण जन्मापासून मी गंगापूर रोडला राहतो। तर हे पण नाशिकवरूनच आले आमच्यासोबत आज। आणि आज विजय महाले, तर विजयचा व्हिडिओ बघूनच मी आज इथे आलेलो आहे। तर खास विजयला रस्ता माहिती, विजयसोबतच आम्ही आलो आहे। आणि विजय आज आमच्या बरोबरचा दिशादर्शक मार्गदर्शक विजय आहे आज। तर विजय काय म्हणणे आता? काय म्हणणं आता, मी आता रस्ता तर काही प्रॉपर नाही आहे इथे यायला। इथे येण्यासाठी तुम्हाला देवळाली कॅम्पवरून आर्मी लष्कर जे आहे तिथून परवानगी घ्यावी लागते, नसेल तर इलिगली इथे येता येते आणि रस्ता काही प्रॉपर नाही आहे इथे। तर पुढे आहे आमच्यासोबत रामदाते, मी इतिहासाचा पाऊल खुणा म्हणून एक ग्रुप मेंबरशिप म्हणून इथं आलेलो आहे बहुला किल्ल्यावर। चांगलं वातावरण आहे आणि परिसर बी चांगला असल्याने आनंद वाटतो। तर ह्यांचा पण इतिहासाचा पाऊल खुणा म्हणून यूट्यूबवरती चॅनल आहे, तर ह्यांचा पण चॅनलला सबस्क्राईब करा। तसे मी ह्यांच्या चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देईल। तर पुढे आता जय शिवराय, बाळू शिंदे, कुरेगाव। अजून पुढे जय शिवराय, लखन पाळगे, मी दुर्ग प्रेमी ट्रॅकिंग क्लबचा एक सदस्य आहे आणि पहिल्यांदाच मित्र आकाश लोखंडे यांच्यासोबत पहिलेच ट्रॅकिंग करतोय बहुला किल्ल्यावरती। जय शिवराय। आमची दोघांची एवढी अशी ओळख नाही, पहिल्यांदा आम्ही सगळे पहिल्यांदा भेटतो इथे। आणि जय शिवराय, सागर वांगरे। तर तुम्ही इथला आसावली प्रॉपर, आसावली गावातले प्रॉपरच आहे। तर विजय सोबत आहे, हे पण आमचे दिशादर्शक मार्गदर्शक आहे आजचे। तर आता सगळ्यांसोबत इंट्रोडक्शन, कोणी बाकी अजून? तर सगळ्यांसोबत इंट्रोडक्शन झालेलं आहे। तर आता जास्त वेळ न घालवता आता आम्ही धबधब्याजवळ थांबलो होतो थोडासा, पाऊस आता नसल्यामुळं नदीला थोडंसं धबधब्याला पाणी कमी आहे। तर आता जास्त वेळ न घालता गड मोहिमेला सुरुवात करूया। तर चला। गडावर जाण्यास कोणताही मार्ग नसल्यामुळे आपणास जंगलातून पायी प्रवास करावा लागतो। तर मित्रांनो, तुमच्या समोर हे जे 4 डोंगर दिसत असाल, तो पहिला जो आहे हा शिवलिंगीसारखा दिसतोय, त्याच्यानंतर हा 2 नंबर, हा 3 नंबर आणि हा शेवटचा 4 नंबर। तर हा आहे आपला बहुला किल्ला। तर आपल्याला इथे जायचं आहे आता। तर जवळजवळ आमचे आता 3 ते 4 किलोमीटर चालणे झाले, तर अजून जवळजवळ 3 किलोमीटर चालायचं आहे बाकी। तर आसावली गावातून जवळजवळ 7 ते 7.5 किलोमीटर असा अंतर पडतं चालून जाण्यासाठी। जांभे बहुलाकडून आलं की मला अंदाजे 4 किलोमीटर चालावं लागतं। तर मित्रांनो, हा जो समोर तुम्हाला दिसतोय तो आहे आपला बहुला किल्ला आणि ह्याच्या सध्याचा डोंगर आहे। तर हे आपल्या खिंडीतून चढाई करायची आहे, मग वरतून जाऊन आपल्याला त्या बहुला किल्ल्यावर जायचा रस्ता आहे। तर आता या खिंडीतून आपला प्रवास चालू होणार आहे आता। खिंडीतून चढण्याचा प्रवास हा मध्यम श्रेणीतून अवघड श्रेणीत जातो। मित्रांनो, आता अथक परिश्रमानंतर बाजूचा डोंगर पार केला। तो पार करून दरी पार झाल्यानंतर हे आता आलो आम्ही बहुला किल्ल्याच्या पायऱ्यांजवळ। तर ह्या आहे वरच्या बाजूला पायऱ्या, ते माझे जे मित्रमंडळी ते वरच्या बाजूने चढत आहे। तर आता या पायऱ्यांनी आता आम्ही वरती जाऊ।
तर या पायऱ्यांची तुम्हाला मी वैशिष्ट्य सांगतो. या पायऱ्या म्हणजे ज्या आपल्या हरिहरच्या पायऱ्या आहे त्याच्यापेक्षा अतिशय थरारक पायऱ्या आहे. कारण की हरिहरच्या पायऱ्या सरळ आहे, तसेच ह्याही पायऱ्या सरळ आहे. पण हरिहरच्या पायऱ्या चढण्यासाठी असे जे खाचे होते धरण्यासाठी ते खाचे, त्याच्यामुळे हरिहर चढण्यास सोपा जातो. पण ह्या पायऱ्यांना असे काही कोणत्याही प्रकारचे खाचे नाही, तर एकदम चढण्यास हा अवघड आहे. आणि इंग्रजांच्या काळात ह्या पायऱ्या नष्ट म्हणजे गोळ्यामुळं या पायऱ्या नष्ट झाल्या. त्याच्यामुळे पायऱ्या आता तुटक पायऱ्या आहे काही जागी. तर आता मी तुम्हाला दाखवतो मी पायऱ्या कशा आहे काय आहे. तर पहिले चला वरती, मग तुम्हाला मी सर्व डिटेलमध्ये दाखवतो. गडावरती सगळं भरपूर गवत उगलेले, तर फारसं असं काही दिसत नाही आहे. मित्रांनो, आता आम्ही गडाच्या गडमाथ्यावरती आलेलो आहे. आणि गडमाथ्यावरती आल्यावरती आता हे तुम्ही बघू शकता, ही आहे एक पहिली पाण्याची टाकी. तर अशा 3 ते 4 पाण्याच्या टाक्या आहे. तर वरती पण पाण्याच्या टाक्या आहेत. आता विजय आहे, तर विजयला भेटून आता विजय आम्हाला रस्ता दाखवणार आहे. तर कुठे कुठे पाण्याची टाकी तर ते आम्हाला दाखवणार आहे विजय. आता तुम्हाला हे जे गवत दिसतं माझ्या खाली, तर इथे बुजलेल्या टाक्या आहे 2. तर आता पूर्णपणे जे अवशेष आहे इथले किल्ल्याचे पूर्णपणे उद्ध्वस्त आणि संपुष्टात आलेले. तर किल्ल्यावर फक्त ना ज्या पायऱ्या आहे त्या पायऱ्याच म्हणजे जे बघण्यासाठी एकदम उत्तम आहे आणि चढण्यासाठी ट्रेकरसाठी एकदम उत्तम आहे त्या पायऱ्या. तर आता या किल्ल्यावर असं पाण्यासारखं अजून काही उरलेलं नाही, संपुष्टात गेलेले. तर मित्रांनो, हे तुम्हाला दिसतं आहे का, हे आहे महादरवाजाचे बुरुज. तर इथून किल्ल्यावरून सर्वीकडे नजर ठेवली जायची. तर इथं आहे हा इथं दरवाजाचे बिंबांचा पाय आहे. तर हा होता महादरवाजाचा एंट्रन्स आपला. आणि इकडून बुरुजाकडून आपल्या पूर्ण आजूबाजूचं नजर ठेवली जायची पूर्ण. पुढे घोडशाळेकडे जाण्यासाठी सर्वात प्रथम आपणास गड उतरून गडाच्या मागच्या बाजूस जावे लागते. मित्रांनो, ही जे माझ्या मागे आहे ती आहे वीरगळ. वीरगळ म्हणजे त्या काळी जे लढाईमध्ये शहीद झालेले जे आपले सैनिक होते छत्रपती शिवाजी महाराजांचे, तर त्यांची इथे जी समाधी आहे या समाधीला असे वीरगळ असे म्हटले जायचे. तर इथे दररोज रात्री संध्याकाळी एक दिवा लावला जायचा शहीदांच्या श्रद्धांजली म्हणून. तर अतिशय उत्तम प्रकारचे आहे वीरगळ म्हणून त्या काळी याला वीरगळ असे म्हटले जातात. तर अतिशय उत्तम आहे, बघू शकता तुम्ही. ही गडाच्या खालच्या बाजूला मागच्या साईडने आहे. तर आले तर एकदा नक्की इथे भेट द्या. आता गडाची झालेली आहे आणि तुम्ही आता जी माझ्या मागे बघू शकता ती आहे घोडशाळा. इथे घोडे बांधले जायचे आणि इथे राहण्याची उत्तम व्यवस्था बांधली. आता मी तुम्हाला ही पूर्णमधून दाखवतो कशी आहे. बघू शकता मित्रांनो, ही खूप अतिशय मोठी अशी घोडशाळा आहे. वरच्या बाजूला पण आहे आणि तिथे मधल्या साईडला एक छोटी गुहा आहे. तर अतिशय उत्तम प्रकारचे इथं बघू शकता तुम्ही काम केलेले कोरीव काम. तर एकदम फक्त तुम्ही हे बघू शकता, नाव वगैरे खूप अतिशय छान केलेले आहे आपल्याच लोकांनी. कोणत्याही गड किल्ल्यावरती आल्यावरती असे काम करू नका. आपले नाव टाकून जे वास्तुशिल्प आहे ते खराब करू नका प्लीज, माझी एवढी नम्र विनंती आहे. तर अतिशय उत्तम प्रकारचे घोडशाळा आहे. वरच्या बाजूला इकडे छोटी एक गुफा आहे. ते गुफा थोडं पाणी, त्याच्यामुळे आम्ही काही गेलो नाही तिथे. तर मित्रांनो, आता गड भ्रमंती पूर्ण झालेली आहे. तर आता इथेच पूर्ण निरोप घेऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे सेफ, बाय बाय.